पुन्हा दुसरा कोणता नाही, कोणताच नाही महाराज. कारण तुम्हाला माहिती 60 वर्षाला एक पर्व काळ येतो दीपक. 60 वर्षाला कोणता पर्व काळ येतो माहिती? 60 वर्षाला एक पर्व काळ येतो. त्याचं नाव आहे कपिला षष्ठी. ती 60 वर्षाला एकदा येते, फार मोठा पर्व काळ. त्याच्याही नंतर 12 वर्षाला एक पर्व काळ येतो. कोणता? आता झाला तो कुंभमेळा. तो किती वर्षाला? 12 वर्षाला. 12 वर्षाला एक पर्व काळ येतो, तो कुंभमेळा. 3 वर्षाला एक पर्व काळ येतो. 3 वर्षाला कोणता? हा, अधिक मास. 3 वर्षाला येणारा हा पर्व काळ आहे. परत वर्षामध्ये 4 पर्व काळ येतात. वर्षात येणारे 4 पर्व काळ कोणते? दसरा, दिवाळीचा पाडवा, चैत्र प्रतिपदा तो एक पाडवा, आणि अक्षय तृतीया. हे जे 3.5 मुहूर्त सांगितले हे वर्षात 4 येतात, म्हणजे 4 मुहूर्त. पण त्याच्याही पुढे वर्षामध्ये 15 दिवसाला येणारा महान पर्व काळ जर कोणता असेल, आणि सर्व पर्व काळाच्या कलशस्थानी पर्व काळ जर कोणता असेल, तर तो म्हणजे एकादशीचा. हे मी माझ्या मंच नाही सांगत, भगवान स्वतः त्या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन करतात. एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी, सर्व पर्व काळाचे श्री एकादशी माझी. स्वतः भगवान सांगतात की एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी. स्वतः भगवान सांगतात जो एकादश जर धरीत असेल ना, तर त्याच्या घरी कोण नांदतो? स्वतः भगवान. त्याच्या घरी पाणी भरतात महाराज, स्वतः भगवंत. आणि सर्व पर्व काळामध्ये श्रेष्ठ पर्व काळ हा सांगितला तो एकादशीचा. कारण सुभाषितकारांनी सुद्धा सांगितलं महाराज, आसारे दुर्ग संसारे षडपदी मुक्तदायिनी. या आसार संसारामध्ये 6 वस्तू या ठिकाणी मुक्ती देणाऱ्या. त्या म्हणजे कोणत्या? त्या ठिकाणी सांगितलं, गीता, विष्णू एकादशी, तुलसी, विप्र देनवा. सुभाषितकार सांगतात की गीतेचं पठण करणं किंवा गीतेचे श्लोक किंवा ज्ञानेश्वरी वाचणं सगळ्यात सोपं. जाऊ द्या, गीता नका, कारण कोणाला एखाद्या वेळेस संस्कृत जमेल न जमेल. ज्ञानेश्वरी जर वाचली तर मुक्त होण्याचं साधन आहे का नाही. त्याच्याही पुढे तुळशी तर माहित नाही, मग तुळशीला पाणी घालणं हे मुक्त होण्याचं साधन आहे. एकादशीचं व्रत केलं तर मुक्त होण्याचं साधन आहे. गो ब्राह्मणाची सेवा या ठिकाणी मुक्त होण्याचं साधन आहे. षडपदी मुक्तदायिनी. ह्या आसार संसारामध्ये. आणि मग या ठिकाणी एकादशीचं व्रत एवढं महान आहे, आणि म्हणून आपण एकादशी धरली पाहिजे. कारण कोपरायक ठिकाणी सांगतात, एकादशी व्रत सोमवार न करीती, आणि कोण त्याची गती होईल नेलो. जया नाही नेम एकादशी व्रत, आणि जाणावे ते प्रेत इह लोकी किंवा सर्व लोकी. जे एकादश धरीत नाही ना, ते जित मड सांगितलंय. काय म्हणते तुमच्या इकडे? प्रेत म्हणा, आमच्या इकडे ते काय मड म्हणा, हे का नाही, काय जे मुडदा म्हणा. मग हे जित्ता मुडदा आहे जो एकादशी धरत नाही ना, काय करायचं? जया नाही नेम एकादशी व्रत, आणि जाणावे ते प्रेत सर्व लोकी. नाही नामदेव महाराज कोपऱ्याच्या पुढे सांगतात, महाराज एकादशीला जर आपण अन्न खाल्लं, किती पाप सांगितलं महाराज, किती पाप सांगितलं, किती पाप आहे. एकादशीस अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्ठे समान अधम जन ते एक. काय खाल्लं? एकादशीला जर अन्न खाल्लं, आणि एकादशीच्या दिवशी जर आपण अन्न खात असतो ना, कारण एकादशीच्या दिवशी त्या जगातली सगळी पापे अन्नामध्ये वास करत असतात. काय जगातली जेवढी पापी जी आहेत का, ती दुसरीकडे कुठेच बसत नाही, ती अन्नामध्ये बसतात. मग ते जर आपण अन्न खाल्लं तर सगळ्या जगातली पाप खाल्ली समजायचं आपण, सगळ्या जगातली पाप. एकादशीच्या दिवशी अन्न खायचं नाही. एकादशीच्या दिवशी अन्न खाल्लं तर आता बोलूच का. श्वानाची विष्ठा खाल्ल्याचं या ठिकाणी
त्या समान आहे महाराज. कोणाची विष्ठा? श्वान समजलं का? ह्याच्या खाली बोलू. श्वान म्हणजे कोण? हा, कुत्रा. कुत्र्याची विष्ठा खाल्ल्यासारखं आहे महाराज जर आपण जर अन्न खाल्लं तर. मग अन्न खाल्ल्याला बरं का काय खाल्ल्याला बरं? एकादश धरलेली बरी. कसं आहे? हा, एकादशी वाले हात वर करा बरं. वा वा, भरपूर येत वा वा. सगळ्या टाळ्या वाजवा. सगळ्या तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. भरपूर जणांना एकादशी, पण नाही ज्यांना ना त्यांनी सुद्धा एकादशी धरा. काय नसते महाराज, काय एक दिवस काय तुझा जीव जातो एकादशी आणि फराळाच्या मिशे धनी कशी काय तुझा जीव जातो का? हा, काय होते महाराज एक दिवस. आणि येरी काही दुखायला लागलं, ताप आली तर आपण जेवतो का? हा, दिलं तरी खात नाही. हा, बोलच त्या ठिकाणी आपल्या पुढे ताट येते, 2 घास तरी खा, 2 घास तरी खा, 2 घास तरी खा. आता ते 2 घास सुद्धा कडू लागतात महाराज, खात नाही. मग तसंच समजायचं आपलं दुखायच लागलं. एकादशीच्या दिवशी असं समजायचं की आपली तब्येतच बरोबर नाही, त्यामुळे आज काही खायचंच नाही. बरं जाऊ द्या. आता खरं पाहता एकादशी कशी सांगितली? त्याला जगद्गुरु तुकोबाया वर्णन करतात. व्रत एकादशी आणि करीन उपवासी. आता उपवासी सांगितली परत. बरं, एकादशीचा नियम खराच पाहिला का? आता एकादशी खरी घडत कोणालाच नाही बरं का परिणाम. एकादश खरी कोणालाच घडत नाही. कशी घडत नाही? एकादशीचा आरंभ कुठून आहे? दशमीपासून. दशमी व्रताचा आरंभ आहे का नाही? मग दशमीपासून एकादश सुरू होती, म्हणजे कालपासून. दशमीला एकादश धरा म्हणजे एक टाइम जेवायचं. दशमीला एकच टाइम जेवायचं. एकादशीच्या दिवशी फक्त पाणीच प्यायचं, फक्त पाणी. आणि खाल्ली तर एखादी लवंग खायची, नुसतं पाणी प्यायचं. आता मी जशी लवंग खाल्ली तशी नुसतं पाणीच प्यायचं. आणि द्वादश अशी सोडायची. शत्रुघ्न महाराज द्वादश अशी सुटली पाहिजे, इकडून सूर्य निघत असताना आपल्या पुढं ताट आलं पाहिजे. काय? आपल्या पुढं ताट आलं पाहिजे. आणि तेवढ्यावरच पुन्हा द्वादश सोडल्यानंतर पुन्हा दिवसभर उपाशी राहायचं. ही खरी एकादशी. आता अशी एकादश कोणाला आहे? शत्रुघ्न महाराजाला असली तर काय, किंवा आपण दुसऱ्याचा तर काही मेळ नाही. कारण दशमीला असे जेवतात माणसं, उद्या एकादश म्हणू घ्या बरोबर घ्या एक पोळी, उद्या एकादशी. आणि उद्या एकादश म्हणू 2 चपाती जास्त खाते उद्या एकादश. आणि एकादशीच्या दिवशी एकादश म्हणू एकादशीची तयारी खरी पाहता सगळी उन्हाळ्यामध्येच महाराज. सगळ्या एकादशीच्या उपासाचा सगळा जो फराळाचा काय थाट आहे ना, तो उन्हाळ्यामध्येच करून ठेवते. शाबूच्या पापड्या, रताळाच्या पापड्या, कुठे त्या आलूच्या पापड्या, कुठे गाजराच्या पापड्या, कशा कशाच्या पापड्या करत्या आणि त्या खायच्या. महाराज एकादशीचं जर ताट जर पाहिलं ना, एकादशीचं ताट परिण भाऊ ठीक आहे. आता खरं पाहता माझी कीर्तन करण्याची इच्छाच नव्हती. तेच म्हणलं ना, आता असं ताट समोर आणल्यावर असं वाटू लागलं आता तिथंच आराम करावा. कारण 4 तास प्रवास करून आलो. आता तिथून 4 तास प्रवास करून आलो, आल्या या ठिकाणी फराळ केला. आता कसं कीर्तन करावं वाटलं महाराज. रेटतच नाही महाराज कीर्तन करणं एवढं सोपं नाही. मग एवढे आता फराळीला खायला झालं, एवढं एकादशीला खायला झालं. असं महाराज एकादशीला खायला असते ना, आता पुन्हा ही महाराज मंडळी तर लोक पुन्हा वेगळंच करतात महाराज. काय सांगू तुम्हाला, माझ्या बरोबर एक दिवशी आमचे सोपान महाराज नव्हते आणि मी वसमत तालुक्यामध्ये कीर्तनला गेलो. दीपक भाऊ तिथं कीर्तनला गेल्यानंतर आता त्या दिवशी होती शत्रुघ्न महाराज एकादशी. पण मी माझ्यासोबत आता गणितला मुलगा घेतला, दुसरा ड्रायव्हर घेतला, त्याला सोबत घेतलं. त्याला म्हणलं चल माझ्यासोबत आज कीर्तनाला जायचं. तो आला. पण आल्यानंतर लगेच पुढे गेल्यानंतर काय झालं, तिथे जिरो फाट आहे. मग जिरो फाटीला गेल्यानंतर तो म्हणला की महाराज मला थोडी भूक लागली, काहीतरी काय. मी म्हणलं भूक लागली? अरे म्हणलं आज एकादशी. काय आज एकादशी? ते म्हणला महाराज आपल्याला काय एकादश खाय नाही म्हणला. आपण एकादश धरीत नाही, एकादशीचं काय आपलं भांडण नाही, आपण तिला काय धरत नाही म्हणलं. मग मी म्हणलं पण एकादश जरी नसली तुला, पण इथं हॉटेलवर खाणं योग्य नाही. कारण आता तू माझ्या गाडीवर आहे आणि मी गाडी थांबून जर इथं तुला जर हॉटेलवर पाठवू तर येणारे जाणारे लोक चर्चा करत असतात. त्याच्यामुळे मी काय करतो, जरी तुला एकादश नसेल तर मी तिथल्या लोकांना सांगतो
की आमच्या ड्रायव्हरला काही बाबा एकादश नाही, त्याची जेवणाची सोय करा. ठीक आहे. आता तिथं सगळ्यांना एकादश म्हणल्यानंतर त्या माणसाने त्याच्याकरता बेसन पोळी करून ठेवली. पण तिथं गेल्यानंतर हातपाय वगैरे धुतले आणि त्या माणसाने लागलीच आम्हाला जसं आज प्रवीण भाऊनी लगेच त्या ठिकाणी ताटावर बसवलं, तसंच त्यांनी आम्हाला तिथे ताटावर बसवलं. महाराज ज्या वेळेस फराळाचे ताट आले आणि त्यालाही आमच्या बाजूला बसवलं. कोणाला? ड्रायव्हरला सुद्धा आमच्या बाजूला बसवलं. आता ड्रायव्हर बाजूला बसला. आता आम्ही 4-5 जण वारकरी मंडळी त्या ठिकाणी फराळा करता बसलो आणि ज्या वेळेस फराळीचे ताट आले महाराज, आता ते फराळीचे ताट त्यानं पाहिले. काय फराळीचे ताट त्याने पाहिले महाराज. त्या ताटामध्ये सगळे पदार्थ होते ना महाराज. शाबू होता, ऐक ना, भगरई होती, आमटी होती, चिप्स होते, पापड्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या पापड्या तयार केल्या, पुन्हा फळं अनेक प्रकारची होते, तो लायलून चिवडा होता, अनेक सगळं ते ताट एवढं सजून त्यांनी आमच्या पुढं आणलं. आणि ते ताट त्यानं पाहिल्यानंतर ते माझ्या कानात हळूच म्हणलं, महाराज म्हणू का मी बी एकादशी? मग कानात हळूच म्हणलं, महाराज म्हणू का मी बी एकादशी? म्हणलं आता नाही, आता नाही. तुला माहितच नाही महाराज लोक संग फिरल्यावर काय मजा असते. तू आता बेसन पोळीच खाय म्हणा. इतकं महाराज खायला झालं एकादशीला, एवढं खायला झाले ऐका नाही. पण तरी सुद्धा आपण एकादशी धरत नाही. एकादशी व्रत हे करायला पाहिजे महाराज. काय खायचं तर खा, पण एकादशीचं व्रत आपण केलं पाहिजे. कारण महान असणारा हा पर्व काळे व्रत एकादशी करीन उपवासी. आणि हे एकादशी करत असताना नुसतं व्रत नाही करायचं, तर महाराज भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी झालं पाहिजे. भगवंताचं नाम. जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाला राम नामे जागा. गोपाला एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण. जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाला राम नामे जागा. द्वादशी साधन कोटी